Okay, well friends, in this session, we will discuss next type of sentence, which is imperative sentence. Now, what do you mean by imperative sentence? Imperative sentence can be used for making a request, giving an order, showing directions, or suggestions. म्हणजे सल्ला देण्यासाठी, विनंती करण्यासाठी, एखाद्या गोष्टीची वॉर्निंग देण्यासाठी किंवा ऑर्डर देण्यासाठी आपल्याला काही वाक्य यूज करावी लागतात आणि ती वाक्य म्हणजेच इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य याला म्हटलं जातं. ओके, सो वी हॅव अफर्मेटिव्ह इम्पेरेटिव्ह म्हणजे होकारार्थी इम्पेरेटिव्ह. त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरं आहे निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह. थर्ड आहे आपल्याकडे सब्जेक्ट विथ इम्पेरेटिव्ह आणि फोर्थ आहे मेकिंग सजेशन्स विथ लेटस. नाउ वी विल अंडरस्टँड हिअर इम्पेरेटिव्ह विथ वन affirmative imperatives. Now you can see here, imperatives are used V1, that means simple present tense, base form of verb. Okay, आणि ह्यामध्ये बेस फॉर्म ऑफ वर्ब म्हणजे V1 हे यूज केलं जातं. ओके, देन वी हॅव एक सिंगल वर्डचं सुद्धा सेंटेन्स असतं, जसं की तुम्ही बघू शकता स्टॉप. देन वी हॅव गेट अप, वी हॅव हेल्प, देन वी हॅव कम ऑन. सो अशा पद्धतीची इम्पेरेटिव्ह असतात. एखादी गोष्ट हेल्प आणि स्टॉप हे अर्जंट आहे, एकाच वर्बचे आणि त्याच्या लगेचच इमिजिएटली एक्सक्लेमेटरी वर्ड आहे. सो सी एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, सॉरी एक्सक्लेमेटरी साइन आय कॅन से. ओके, वी हॅव नेक्स्ट वन, दॅट इज निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह. आता मी पहिल्यांदा सांगितलं की V1 यूज केलं जातं, म्हणजे अर्थात V1च फक्त यूज केलं जातं म्हटल्यावरती फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स यूज केला जाणार आहे. त्यामुळे V1 यूज केलं जातं डू हेच सहाय्यकारी क्रियापद आणि इम्पेरेटिव्ह सुरुवात होतात मग सगळी डोंट सीट दॅट चेअर इज ऑर दिस चेअर इज क्रॅम्प्ड. निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सगळीकडे डू नॉटच यूज केलं जातं किंवा डोंट यूज केलं जातं. डोंट टच दॅट डोर इज बेंटेड, यू कॅन सी या ठिकाणी डोंट किंवा डू नॉट तेवढं एकच निगेटिव्ह इम्पेरेटिव्ह तयार होतं. डोंट टर्न लेफ्ट, डोंट टर्न राईट असे नॅरेशन्स पण असतात रोड ट्रॅव्हल करत असताना. त्याच्यानंतर एक पुढचं सब्जेक्ट विथ इम्पेरेटिव्ह. जनरली इम्पेरेटिव्ह मध्ये सब्जेक्ट पार्ट हा ओमिटेड असतो. इट मीन्स लिसनर किंवा बघणारा किंवा ऐकणारासाठी मीन्स ऑडियन्स साठी हे सेंटेन्स असतं. परंतु काही प्रोनाउन किंवा नाउन यूज केली जातात ती गोष्ट स्पेसिफाय करण्यासाठी. म्हणून काही अपवादात्मक गोष्टींमध्ये इम्पेरेटिव्ह विथ सब्जेक्ट असतं. या ठिकाणी आपण बघू शकता एव्हरीबडी स्टँड अप, म्हणजे क्लासमध्ये टीचर आल्यानंतर आपल्याला म्हणतात एव्हरीबडी स्टँड अप किंवा ते असं पण म्हणतात सिट डाऊन एव्हरीबडी. या ठिकाणी एव्हरीबडी हे प्रोनाउन आहे, इनडेफिनेट प्रोनाउन, म्हणून या वाक्यात हा सब्जेक्ट आहे या इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये. देन वी हॅव मेकिंग सजेशन्स विथ लेटस. सजेशन्स दिल्यासाठी लेटसचा यूज केला जातो, म्हणजे तो स्वतः इन्व्हॉल्व असतो त्याच्यामध्ये. Now we have example here. It's sunny today. Let's move out. इथे बघू शकताय बाहेर छान दिवस उगवलेला आहे, सूर्य उगवलेला आहे, आपण जरा आउटिंगला जाऊया. दुसरं सेंटेन्स आहे इट्स क्लाउडी टुडे, लेट्स नॉट मूव्ह आउट. नकारार्थी परंतु सजेशन आहे. सो सी all these are the different types of imperatives. I hope you understood it.